स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या यूट्यूब चॅनलवर. आज दिनांक आहे 7 डिसेंबर. आज आपण 7 डिसेंबर ते 15 डिसेंबर या 8 दिवसाचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून ज्या काय अपडेट्स असतील त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील. सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर जम्मू काश्मीरच्या आसपास एक WD सक्रिय आहे. पूर्व भागात या भागात एक सक्रिय आहे आणि इकडे पश्चिम उत्तर भागात एक नवीन सक्रिय झालेला आहे. 3 WD सक्रिय आहेत. त्याच्यामुळे हिमाचल प्रदेशच्या उत्तर भागात बर्फवृष्टी आणि थंडीचं प्रमाण हे वाढलेलं आहे. तसेच उत्तर भारतात सुद्धा राजस्थान, दिल्ली, इकडे उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड असेल, गुजरात असेल, त्यानंतर विदर्भ असेल, या भागातून थंडीची लाट ही सक्रिय झालेली आहे. उर्वरित बाष्पयुक्त वाऱ्याचा फ्लो मागील 2 दिवसापासून आपल्या राज्यात दक्षिण महाराष्ट्रात म्हणजेच सिंधुदुर्ग, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, त्यानंतर सातारा, पुणे, बीड, सोलापूर या भागातून अंशतः ढगाळलेलं हवामान होत आहे. मात्र पावसाची शक्यता काही या भागातून नाही, कारण हे जे ढग आहेत हे वरच्या थरावरचे आहेत, उंचावरचे हे ढग आहेत. हे जे ढग असतात हे काही पाऊस देत नाही. त्यानंतर जर थंडीबाबत जर पाहायचं गेलं तर इकडे विदर्भात तुम्ही पाहू शकता. विदर्भात जवळजवळ इकडे गोंदिया, नागपूर, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती हे जे सर्व जिल्हे आहेत या भागातून 8 अंश सेल्सिअस ते 10 अंश सेल्सिअसच्या दरम्यान आजचं तापमान रेकॉर्ड गेलेलं आहे. तसेच इकडे नंदुरबार, नाशिक, धुळे, अमरावती, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, त्यानंतर इकडे हिंगोली, परभणी हा जो पट्टा आहे, बीड, या भागातून सुद्धा जवळजवळ 10 अंश सेल्सिअस ते 12 अंश सेल्सिअसच्या दरम्यान आजचं तापमान रेकॉर्ड केलं गेलेलं आहे. सध्या विदर्भात कडाक्याची थंडी किंवा कडाक्याची लाट आलेली आहे. आता ही जी लाट आहे ही अशीच इकडे पश्चिम दिशेने पुढे येणार आहे. सध्या या भागात कोल्हापूर असेल, सिंधुदुर्ग, सांगली, त्याच्यानंतर सोलापूर, पुणे, याच्यानंतर इकडे रत्नागिरी, ठाणे, मुंबई या भागातून थंडीचं प्रमाण सध्या कमी आहे. मात्र अजून 2 दिवसानंतर या भागात हळूहळू थंडीचं प्रमाण हे वाढणार आहे. यानंतर पावसाबाबत जर पाहायचं गेलं तर 7 डिसेंबर ते 15 डिसेंबर राज्यात कोणत्याच जिल्ह्यातून पावसाची शक्यता नाहीये. आज उद्या 7-8 डिसेंबरला थोडंफार इकडे सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पुण्याचे काही भाग असतील, सातारा हा जो पट्टा आहे, सोलापूर या भागातून अंशतः ढग तुम्हाला आकाशात दिसतील. मात्र पावसाची शक्यता काय नाही. आणि मागाशी सांगितल्याप्रमाणे थंडीची लाट या भागात आलेली आहे. अमरावती, नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, अकोला, वाशिम हा जो पट्टा आहे या भागातून थंडीची लाट आलेली आहे. ही जी थंडीची लाट आहे अजून 2-3 दिवसानंतर जवळजवळ 10-11 तारखेपर्यंत या भागात येईल. नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, पुणे, बीड, सोलापूर, धाराशिव, सांगली, सातारा, कोल्हापूर हा जो पट्टा आहे या भागातून अजून 2 ते 3 दिवसानंतर थंडीची लाट येणार आहे. त्याच्यामुळे थोडीफार थंडी इकडे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई, पालघर, ठाणे आणि इकडे वाढणार आहे. समुद्र किनारपट्टीच्या भागातील जे जिल्हे आहेत, इकडे उत्तर महाराष्ट्रात सुद्धा थंडीचं प्रमाण हे जास्त प्रमाणात पुढील 2 ते 3 दिवसानंतर किंवा थंडीची लाट ही येणार आहे. त्याच्यामुळे लोकांनी काळजी घ्यावी आणि शेतकऱ्यांनी जनावरांची, पिकांची काळजी घ्यावी. तर बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच. तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ शेतकरी मित्रांना नक्की पाठवा, जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल. सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच. धन्यवाद.